आज आम्ही भावंडांनी दुकानातनं गुलाबजामुनचं प्रीमिक्स आणून घरातच गुलाबजामुन केलतं आणि गुलाबजामुन पाकात टमटमीत फुगल्यामुळे खाताना पण्या एकदम खुशच झालतं। तर रामकृष्ण हरी मंडळी, पण्यानं आधी गुलाबजामुन करायसाठी प्रीमिक्स आणून दीदीकडे दिलं आणि दीदीन ताट घेऊन वाटीत थोडं दूध घेतलं, कारण हे पॅकेटमध्ये असणारं प्रीमिक्स मळून गुलाबजामुन करायचंय। त्यात पण्या गुलाबजामुन करायचं म्हटल्यावर खुशच झालता आणि दीदीला मदत करालता। मग दीदीन पॅकेटातलं प्रीमिक्स ताटात काढून थोडं पाणी घालून परत त्यात थोडं दूध घालून व्यवस्थित मळून घेतलं आणि मळलेलं प्रीमिक्स थोडं थोडं हातात घेऊन गुलाबजामुन करून ताटात ठेवलं। या मळलेल्या प्रीमिक्सचं निम्म ताट भरून गुलाबजामुन झालतं। त्यानंतर दीदीन चूल पेटवून गुलाबजामुन तेलात तळून घेण्यासाठी कढई चुलीवर ठेवली आणि कढईत तेल ओतून तेलात गुलाबजामुन व्यवस्थित तळून घेतलं आणि दुसरी कढई परत चुलीवर ठेवून कढईत पाणी ओतून पाण्यात वेलदोडा आणि साखर टाकून साखरेचा पाक तयार करून घेतला, कारण याच पाकात गुलाबजामुन मुरत ठेवायचा आहे। त्यानंतर कढईतला पाक भांड्यात ओतून पाकात गुलाबजामुन टाकून मिक्स करून घेतलं आणि भांड्यावर ताट झाकून पाकात गुलाबजामुन मुरत ठेवलं। मग थोड्या वेळात पाकात गुलाबजामुन मुरल्यावर बाउल मध्ये घेऊन खाऊन घेतलं। गुलाबजामुन पाकात मुरल्यामुळे टमटमीत फुगल्यालं, त्यामुळे बघूनच तोंडाला पाणी सुटालतं। तुम्ही पण गुलाबजामुन घरात करून खाल्यात काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा।